मी दिसतो चापी आम्ही आलो आमचा रोजच राहते आम्ही आलो ना भिवंडमांडा. हे आमचे सगळे पार्टनर्स. भिवंडमांड्याला आमचा आज पूजा आहे, देवपूजा आहे. बकरे कापणी आहे, डुक्कर कापणी आहे, कोंबडे कापणे आहेत. रविवारी पूजा राहते. हा तिसरा रविवारी आम्ही खासाठी पोहोचून एवढे जण बुक्कड अडीचा पोलो. देवाची पूजा केल्यानंतर बकरे कापून खायचं राहते. देवा तेवढे मोठे गाड्या आहेत, दिसत असतील तेवढे मोठे गाड्या. अजून बाकीचे लोक यायचे, बाकीचे लोक चालत आलेत पैदल यात्रा. हा भीमादेवाची पूजा आमच्या एरियामधून सगळीकडेच केली जाते आणि इथंच येऊन पूजा केली जाते. जवळपास आमच्या गावाजवळचे 9 ते 10 गाव का जास्त माहीत नाही, पण 9-10 गाव ते कमीत कमी इथे येतात पूजासाठी. रविवारी अडीची पूजा राहते. म्हणजे धानाला अडी नाही लागली पाहिजे, धान चांगला राहिला पाहिजे आणि उत्पादन चांगलं झालं पाहिजे, यासाठी दरवर्षी मान्यतेप्रमाणे पूजा केली जाते. लोक आहे तू बोलायचं काम कर. चप्पल काढून ठेव इकडंच. नाही इकडं ठेवा लागतं, तिकडे गेला तर मग आपत येते. इकडं जेवढा दूर चप्पल तेवढी म्हणजे सेफ नाही, तिकडे गेला तर कसा दांड वाजते आपला. हमारी गैंग सो क्या है क्या? तो गाइस हम भीमा नदी पे आ गए हैं. मरली वो देख हमारी गैंग मरली का वाचली का ते डुकर आरली. हे आमचे गारड साहेब. हा विनोद लोट्टी. हे माहिती पेला टिल्लू. तयारी सुरू आहे भात भाजीची. तिकडे सुरू आहे देवपूजा. तेव्हा ते पोट्टे आमच्या गावातले गावकरी सर्व आलेत. हा भीमादेवाचा गोटा. याच्यावर चप्पल लावून चालायला जमत नाही. कोणी चप्पल लावून चालले त्याला दंड ठोठावण्यात येते आणि तो पण पैशाच्या स्वरूपात राहत नाही. बकरा डुक्कर कोंबड्या हे घेऊन गावकरी जेवण करतात. कोणाच्याच पायात तुम्हाला चप्पल दिसणार नाही. पाहू शकता सागर, त्याच्या पायात चप्पल नाही. तरी सगळेजण पाहू शकता तुम्ही, कोणाच्याच पायात चप्पल नाही. हे चप्पल लावणी त्यांना शिवा दिले. हे चप्पल लावले होते. हे आमचा फोटो सांगत चप्पल लावले म्हणून. डुकरच बनवता का? हे आम्ही तिकडे दोघं जण डुकरवाला नाही, बिना डुकरवाला आम्ही गावठी नाही का आम्ही. जमते आमची गरबा बनवत आहेत. हे आमचे टिरे वर करा. मान्यता अशी आहे का हे गोटे हवेत होते. तिथं आतमध्ये आपण राहू शकत होतो. तर पाहू शकता त्या ठिकाणी ओपन स्पेस आहे भरपूर. आणि त्या ओपन स्पेसमध्ये अगोदर माणसं बैल राखायला यायची तेव्हा राहत होते असं त्यांचं हे आहे म्हणणं. हा एक आहे, तो एक आहे बघा. त्या ठिकाणी ओपन स्पेस आहे खाली गुहेसारखं. आणि आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी सुद्धा खाली ओपन स्पेस आहे असं म्हणतात. आता ते बुजलेलं आहे पाण्यामुळे. त्याच्या घरी नाही जमत वाटतं.
एक वेळ टाका बरं मामा एक वेळ टाका बरं. कमी मोठी होते का मच्छी. हे बघा जेवणाची तयारी करत होते. भूम्या, पेरमा आणि गावकऱ्यांसाठी हा जेवण स्वतः बनवत आहेत. आणि इकडे पत्राड विधणी सुरू आहे. यांनी ताट आणले नव्हते त्यामुळे पत्राड डोपा यांनी शिवून त्याच्यात जेवण करायची तयारी करत आहेत. बाकीचे लोक तयारी केले. पुजारी पेरमाची वाट भूम्याची वाट पाहून राहिला. सगळेजण बसून आहेत कारण भूम्या आलाच नाही अजूनही. भूम्या जर आला असता तर आतापर्यंत पूजा सुरू झाली असती. आता भूम्या आला. हा दुसऱ्या गावचे आहेत बोलेपल्लीचे. त्यांचा कोंबडाच टोचून नाही राहिला. कोंबडा जर का टोचला असता तर ते यांची पूजा आताचपर्यंत संपली असती. तो बिचारा गाव भूम्या पूजा करत आहे. आमच्या गावची तिकडून आवाज मारत आहेत अंजा कोणतरी बोरडा. भूम्या नाही आला त्यामुळे ते मागचा तो आहे तो भाऊ आहे. तो भाऊ आज पूजा करणार आहे. त्या घरचाच एक व्यक्ती आहे. आमच्या गावचा भूम्या आहे मळावी. तो सुद्धा मळावी असल्यामुळे तो पूजा करू लागत आहे. त्यांनी कोंबडी कापत आहेत. आमच्याकडे आज ते डुक्कर होता आणि बाकी कोंबड्या होते. ज्यांना जमते डुक्कर ते डुक्कर खातील. ज्यांना नाही जमत ते कोंबड्या खातील. त्यांचा काहीतरी अडला आहे त्यामुळे तो कोंबडा टोचून नाही राहिला. झडती म्हणतात त्याला झडती. या झडतीमध्ये गावकऱ्यांसाठी एक भूम्या आणि गावातला एक मोठा व्यक्ती राहते. तो काहीतरी मागते म्हणजे गावात सुख शांती आणि आपण जे शेती करतो धानाची त्या शेतीमध्ये चांगली झाली पाहिजे. बरकत आली पाहिजे. धान जास्त झाले पाहिजे आणि रोग नाही राहिली पाहिजे त्यासाठी. आणि आजच्या दिवशी एकही स्त्री शेतात जात नाही कारण शेताकडे जर शेतात एक पोलवाच राहते. ते असं मान्यता आहे की शेतात जर स्त्री गेली तर मग ते पोलवा काही काम असर करत नाही. हे बकरा डुक्कर कापणे काही फरक पडत नाही त्यामुळे नाही का. तर हे पूजा झाल्यानंतर मग ते बकरा डुक्कर कापतील. प्रत्येकाला वाटून देतील त्याची मटण साधा जे काही असेल ते. मग सगळेजण जेवण करून आपले चालले जातील. आम्ही आता स्वयंपाक बनवणार आहोत. हे झाल्यानंतर झालाय स्वयंपाक. बाकीचे आणि स्वयंपाक बनवले काढताय भाजी काढताय. चलो जेवण करून जायचं आहे. पावसाला म्हणून इकडे तिकडे करत पावसाला म्हणून इकडे तिकडे आम्ही धावला. तुमचा पागल तेव्हा सनम बेवफा सगळेजण जेवण करतायत. हे आमचे हे 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 गिलास हे बा गिलास हे बा दारू दान धरत आहेत. आता यांना मी जेवण देणार आहो. या संतोष पागल आला कामासाठी ना गेला रेगडील भूम्याला कणासाठी. बैठो अशा प्रकारे आमचं जेवण ओरिजिनल. जेवण सुरू आहे. लास्ट 1:30 वाजता 6:15 वाजले. ते तिकडे जेवतात. हे भूम्या पेरमा त्यांच्या पायी लेट झाला. हा आमच्या घंटायचा पांढरी पिसे का ना खाते. तुला का कमी केला सांग. काहीच कमी नाही. काही लागला असेल तर सांग अजून. नाही काहीच नाही. हा तेच काय आणू का नको हे किंवा हे. झालं सीझन सरला जेवण झाला. आता पाणी घेऊन जायचं आहे टाकून द्यायचं शेतात.